हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. लास्ट लेक्चरला आपण बघितलेलं आहे कन्सेप्ट ऑफ व्हेरिएबल्स टू बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट. म्हणजे काय, नावाकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला एवढं एकच लक्षात ठेवायचं की आपल्याला दिलेले असणारे आहे दोन इक्वेशन्स. बरोबर, आपल्याला दोन इक्वेशन्स दिलेली असणार आहेत, जशी इथे इक्वेशन दिलेली आहेत. आणि त्या दोन इक्वेशन्समध्ये आपल्याला एकूण असणार आहेत 4 व्हेरिएबल्स. बरोबर, एकूण असणार आहेत 4 व्हेरिएबल्स आणि त्या 4 व्हेरिएबल्सपैकी 2 असणार आहेत डिपेंडंट आणि 2 असणार आहेत इंडिपेंडंट. मग आपण जेव्हा त्यांची पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतो त्याच्यासाठी महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की एका व्हेरिएबल, समजा यू असेल तुमच्याकडे, काय समजा इथे आपण ॲझ्युम करूया इथं समजा एक्स आहे, तर तुम्ही एक्सची डेरिव्हेटिव्ह घेणार विथ रिस्पेक्ट टू काहीतरी असणार, विथ रिस्पेक्ट टू यू असेल किंवा विथ रिस्पेक्ट टू व्ही असेल. समजा विथ रिस्पेक्ट टू यू घेतला आपण, विथ रिस्पेक्ट टू यू घेतला आणि मग विथ रिस्पेक्ट टू यू घेतल्याच्या नंतर आपण एक व्हेरिएबल कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करणार. आपण म्हणजे नाही तर ते एक्झाम म्हणजे आपल्याला क्वेश्चन पेपरमध्ये दिलेलं असतं, क्वेश्चनमध्ये दिलेलं असतं. मग समजा इथे वाय असं आपण घेतलं, वाय, तर लक्षात ठेवा एकूण 4 व्हेरिएबल आहेत. एक्स झाला, वाय झाला, यू झाला, कोण शिल्लक राहिला, व्ही. आणि मग ह्या व्हेरिएबलचं काय करायचं, त्याच्यावर प्रोसेस आपण बघत आहोत की नक्की कशा पद्धतीने असे क्वेश्चन टॅकल करायचे. ठीक आहे, मग मी काय शिकवलंय की अशा पद्धतीने तुम्हाला 2 इक्वेशन दिलेली असणार. फर्स्ट इक्वेशन, मग जर ह्या केसमध्ये असं असेल एक्स आहे, यू आहे, वाय, मग याच्यात कोण नाही आहे तर फी दिसत नाही. मग काय करायचे, पहिल्या इक्वेशनवरनं कोणाची व्हॅल्यू शोधायची, फीची शोधायची व्हॅल्यू. बरोबर, फीची शोधायची आणि मग ती कुठं पुट करायची, ती सेकंड इक्वेशनमध्ये पुट करायची आणि मग तुम्हाला हे अशा पद्धतीचे डिफरन्सिएशन, पार्शियल डिफरन्सिएशन घेता येणार आहे. एकदम सिंपल. ओके, बघूयात परत काही प्रॉब्लेम्स करणार आहोत आपण. आता तुम्ही क्वेश्चन रीड केलाय, तुमच्या लक्षात आले की 2 इक्वेशन दिलेली आहेत. मग स्टार्ट करूयात आपण. पहिली 2 इक्वेशन लिहूयात. एक्स बऱ्याच जणांना तर टेन्शन, सर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आलेत. आता काय अवघड, अजिबात अवघड नाहीये, खूप सिंपल आहे, फक्त तुम्ही प्रोसेस फॉलो करा. मग आता इथे काय काय शोधायचे ते आपल्या समोर आहे, बट आपल्याला इकडे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स दिसत आहेत आणि आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्समध्ये फार कम्फर्टेबल नसतो. हा आपला एक्सपिरियन्स आहे. मग आपण काय करूयात, यांना कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न करू, यांना सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्ही जर नोटीस केलं असेल तर तुमच्याकडे एक्स आहे, वाय आहे, यू आहे आणि व्ही. याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करूयात. कसं सिम्प्लिफाय करणार बघा. मी काय करतोय, पहिल्यांदा डिवाइड इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2, म्हणजे इक्वेशन 1 ला 2 ने डिवाइड करणार. काय मिळेल मला, देअरफॉर एक्स अपॉन वाय, बरोबर, एक्स अपॉन वाय डिवाइड केलं इज इक्वल टू, इकडे सुद्धा काय येणार आहे, यू टॅन फी अपॉन यू सेक फी. राईट, मग आपल्याला मिळतंय एक्स अपॉन वाय इज इक्वल टू, यूला यू कॅन्सल झालाय आणि टॅन जो आहे तो मी थोडा सिम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये लिहितो. मी इथे लिहितो हे यूला यू तर कट झालाय, राईट, यू को यू कट. मग हे टॅन आहे, टॅन, तर टॅन माहिती आहे आपल्याला काय असतं, टॅन साइन बाय कॉस, करेक्ट, साइन बाय कॉस. आणि हा सेक आहे, 1 अपॉन सेक आहे की नाही, तर 1 अपॉन सेकच्या ऐवजी मी लिहितो त्याचा रेसिप्रोकल 1 अपॉन सेक फी, म्हणजेच काय असतो, कॉस फी. करेक्ट, मग मी इथे लिहिलं कॉस फी. राईट, मग काय होणार आहे आता, इथे तुमच्याकडे हा कॉस फी आणि कॉस फी कट झाला. तुमच्याकडे फक्त राहिलेलं आहे साइन फी. काय राहिले, फक्त साइन फी. आणि हा तुमच्यासाठी महत्त्वाचा पार्ट आहे. आता हे झालं तुमचं इक्वेशन, याला आपण बोलणार आहोत ए. काय बोलायचंय, हे तुमचं पहिलं 2 कंबाईन केल्यानंतर पहिलं इक्वेशन मिळालंय, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू साइन व्ही. तुम्ही म्हणाल सर मग असं सगळं का करतोय आपण, तर लक्षात घ्या इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे. हे सगळं करण्यासाठी मग इथे वाय वाय आणि इथे एक्स एक्स कॉन्स्टंट ट्रीट करायचं. म्हणजे आपण असं इथे जरी इक्वेशन असं दिसत असलं तर लॉजिक हे लावायचं की एक्स आणि वायला जर कॉन्स्टंट ट्रीट करायला सांगितले फॉर मल्टिपल टाइम्स, इट मीन्स दॅट एक्स आणि वाय हे आहेत तुमचे इंडिपेंडंट व्हेरिएबल. एवढं लक्षात ठेवायचं आणि म्हणून हे ॲडजस्ट करते. मग तुम्ही म्हणाल सर एकच इक्वेशन मिळालं, दुसऱ्या इक्वेशन बद्दल काय, हो आहे दुसरं इक्वेशन पण सांगतो. तर त्याच्यासाठी स्टँडर्ड आहे. आता इथे तुमच्याकडे टॅन आहे, सेक आहे, म्हणून हे असं करतोय. समजा उद्या साइन आणि कॉस आलं तर काय करायचं, तर पहिली स्टेप अशीच करायची. पण दुसऱ्या स्टेपमध्ये मी काय सांगतोय, सेक आणि टॅन यांच्या रिलेटेड आपल्याला काही आयडेंटिटीज माहिती आहे. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज पढाय ना हमने. येस, कुठली आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला, येस, कुठली आयडेंटिटी माहिती आहे, वी नो दॅट. काय माहिती आहे आपल्याला, 1 प्लस टॅन स्क्वेअर फी इज इक्वल टू काय असतं पोरांनो, सेक स्क्वेअर फी. करेक्ट, मग आता इथं असं आपल्याला आयडेंटिटी मिळालेली आहे. पण आपल्याकडे परत तुम्ही म्हणाल सर परत इथं टॅन स्क्वेअर आणि सेक स्क्वेअर, मग कशाला केलं, याचं स्क्वेअर तर केलं, मग ओरिजिनल इक्वेशन चांगली नव्हती का, त्याच्यामध्ये पण टॅन आणि सेक आहे. पण आपण याच्यावरनं ह्या 2 इक्वेशन्सवरनं म्हणजे फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनवरनं आपण काय करू शकतो, त्यांच्या व्हॅल्यू सॅग्रिगेट करू शकतो. कोणाची व्हॅल्यू हवी इथे, टॅनची. मग याच्यावरनं आपल्याला काय लिहिता येईल समजून घ्या. टॅन ऑफ फी, सांगा बरं, टॅन ऑफ फी जागेवर ठेवला, एक्स समोरच आहे त्याच्या, आणि मग हा यू जो त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये होता त्याला मी शिफ्ट केलं तर तो डिवाइड झाला. म्हणजे माझ्याकडे पहिलं आलेलं आहे टॅन फी इज इक्वल टू एक्स अपॉन यू असं आलेलं आहे. आता इथे सेकची व्हॅल्यू ह्या आपल्याला याच्यामध्ये कॅल्क्युलेट करते. सेक व्ही काय येणार सांगा, वाय अपॉन काय येणार, यू.
करेक्ट. तर अशा पद्धतीने ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला मिळाल्या, त्या व्हॅल्यूज इथं पुट करायच्यात. राईट. ओके. सो जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर काय मिळणार आहे, 1 प्लस टॅन व्हीच्या ऐवजी ठेवायचं आहे एक्स अपॉन यू आणि ते त्याचा काय करतोय, स्क्वेअर करतोय. सेक व्हीच्या ऐवजी ठेवायचं आहे वाय अपॉन यू त्याचा स्क्वेअर. हे सिम्प्लिफाय करायचं आहे. हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर अपॉन यू स्क्वेअर. आता इकडे यू स्क्वेअर आहे तो नको आहे आपल्याला, मग थ्रूआउट मल्टिप्लाय करूयात. काय येईल मग, यू स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर. करेक्ट. मग आपल्याला हे अजून थोडं जर सिम्प्लिफाय करता आलं तर बेटरच आहे, किंवा असं ठेवलं तरी चालेल, काय अडचण नाही. पण आता पहिल्यांदा काय प्रूव्ह करायचं ते बघूयात. इथे म्हटले डॅबा यू बाय डॅबा एक्स. याचा अर्थ पहिली जी आपली स्टेप आहे त्याच्यामधलं आन्सर शोधण्यासाठी आपल्याला यूची डेरिव्हेटिव्ह यायची, म्हणजे यूला एका बाजूला घ्यावं लागेल. डू रिमेंबर. मग काय करता येईल आपल्याला, यू स्क्वेअर इज इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. करेक्ट. सो हे तुम्हाला मिळालेलं आहे अजून एक इक्वेशन. याला बोलूयात आपण बी. काय म्हणायचं याला म्हणायचं आहे बी. ही दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात, फर्स्ट आणि सेकंड दोन इक्वेशन्स मिळवलेत आपण. ठीक आहे. मग आता यांच्या डेरिव्हेटिव्ह 1 बाय 1 आपण घेणार आहोत. ठीक आहे. हा विषय मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात आलेला आहे. मग आता काय करायचं आहे आपल्याला, ठीक आहे, हे पण माहिती आहे आपल्या सगळ्यांना. चलो तो सो दिस इज युअर स्टेप 1. दिस इज बेसिक स्टेप. दोन इक्वेशन्स तयार केली. समजून घ्या, आपल्याला जर सेक आणि त्यांच्या वेगळं काही ट्रिग्नोमेट्री फंक्शन आले तरी असंच परफॉर्म करायचं, त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप जायचं. आता स्टेप 1 झालं, आता स्टेप 2 करूयात. इथे हे इक्वेशन यूज करायचंय. सो बाय इक्वेशन बी. का बरं, कारण पहिलं वापरून उपयोग आहे का, त्याच्यात यू नाही आहे, याच्यात यू आहे, यू एका बाजूला पण आहे. ओके. सो आपण त्याला डिफरन्शिएट करूयात. डिफरन्शिएट करायचं म्हणजे काय करायचं माहिती आहे आपल्या सगळ्यांना, डॅबा इथे काय विथ रिस्पेक्ट टू एक्स. पण इथे मित्रांनो प्रॉब्लेम काय आहे, फक्त यू नाही आहे, काय त्याच्याऐवजी यू स्क्वेअर. राईट. आता बघा, यू स्क्वेअर आहे. मी नेहमी सांगत असतो, जेव्हा तुमच्याकडे अशा पद्धतीने जे फंक्शन दिले ते फंक्शनचं काही फंक्शन असेल त्याला कंपोजिट फंक्शन म्हणतो, तर पहिल्यांदा नॉर्मल रूलनुसार यू स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. मग नॉर्मल रूलनुसार यू स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा, ट्वाइस यू येईल. नॉर्मल डेरिव्हेटिव्ह यूची विथ रिस्पेक्ट टू यू. पण आता इथे विथ रिस्पेक्ट टू काय एक्स आहे, म्हणून कशाने मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला, डॅबा यू बाय डॅबा एक्स याने मल्टिप्लाय करायला लागणार आहे. बरोबर, सिंपल. इज इक्वल टू त्याच्यानंतर इथे डेरिव्हेटिव्ह सांगा, वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, काय येणार, वायची डेरिव्हेटिव्ह 0 येणार. का, कारण वाय शुड बी ट्रीटेड ॲज कॉन्स्टंट असं सांगितलं आहे आपल्याला इकडे. सो त्याची डेरिव्हेटिव्ह आली 0 मायनस एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 2x. ओके. मग आता हे सिम्प्लिफाय करूया. ट्वाइस यू डॅबा यू बाय डॅबा एक्स इज इक्वल टू इथे -2x आहे. बरोबर, म्हणजे आपलं फायनल आन्सर जे आहे, फायनल आन्सर डॅबा यू बाय डॅबा एक्स बाय किपिंग वाय कॉन्स्टंट इज इक्वल टू 2 ला 2 कट झालाय -x बाय यू. ओके. स्टेप 2चा आन्सर सिंपल. देन स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये काय फाइंड आउट करायचंय, नेक्स्ट टर्म. आता ऑब्झर्व करा काय काय आहे, फी आहे, एक्स आहे, वाय. दोन इक्वेशन्स आहेत आपल्याकडे. आता हे नका विचार करू, ह्या दोघांचं नवीन इक्वेशन जे फॉर्म केले त्याचा विचार करायचा. इथे बघा काय हवंय, फी एक्स वाय हे समजून घ्या. हे तुम्हाला शिकायचं आहे याच्यामध्ये. नक्की इथं बघायचं, रीड करायचंय, म्हणजे हे फार डोकं लावायचं नाही स्वतःचं. फी आहे एक्स आणि वाय, 3 व्हेरिएबल आहेत. मग कुठल्या इक्वेशनमध्ये हे 3 व्हेरिएबल दिसत आहेत, याच्यामध्ये आहेत का, फी एक्स वाय यस आहे, याच्यामध्ये आहे का, याच्यामध्ये नाही. म्हणजे कुठलं इक्वेशन घेणार आपण, फर्स्ट ए इक्वेशन कन्सिडर करणार. लक्षात आलं असेल तुमच्या. सो बाय इक्वेशन ए. मग आता इक्वेशन ए जे आहे ते आपण लिहिणार, पण इथं कोणाची डेरिव्हेटिव्ह शोधायची, फी. मग साइन फी असं लिहितो, साइन फी इज इक्वल टू एक्स बाय वाय. बरोबर ना, असं उलटं करून लिहिलं. मग आता याला डिफरन्शिएट करायचं आहे. मग याची डेरिव्हेटिव्ह घेऊया आपण, डॅबा बाय डॅबा एक्स साइन फी इज इक्वल टू फाईन. मग आता बघा, साइन फीची डेरिव्हेटिव्ह नॉर्मली आपण काय घेतो, विथ रिस्पेक्ट टू फी काय घेणार, साइन फीची डेरिव्हेटिव्ह. बोला, साइन फीची डेरिव्हेटिव्ह असते कॉस. पण एवढ्यावर थांबायचं नाही. विषय असा आहे, कॉस फी डेरिव्हेटिव्ह घेतली, पण इथे ऍक्च्युअली आपल्याला विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, एक्स. म्हणून ह्या फीची
परत विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागेल. करेक्ट. दिस इज इक्वल टू, आता इथे बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. आता एक्सची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1 आणि वाय काय आहे कॉन्स्टंट. म्हणजे याचा आन्सर काय येणार पुरांनो, याचा आन्सर येणार 1/y. समजलंय का. हां, इथे एक्स आहे तुमच्याकडे, एक्सची डेरिव्हेटिव्ह 1 येते आणि वाय कॉन्स्टंट असल्यामुळे तो ॲज इट इज येणार आहे. म्हणजेच मग तुमच्याकडे येणार आहे डॅबा फी बाय डॅबा एक्स. असं लिहित असताना कोणाला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट केलंय, वायला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट केलंय. सो हा कॉस फी आहे, तर 1 कॉस फी रादर इथे वाय लिहायला लागेल. 1 कॉस फी नाव मूव्हिंग फॉरवर्ड स्टेप नंबर 4. काय शोधायचं ते बघूयात. डॅबा यू बाय डॅबा वाय बाय किपिंग एक्स कॉन्स्टंट. आता आपल्याला हे शोधायचं आहे, त्याच्यासाठी पहिल्यांदा यू वाय आणि एक्स कुठे आहे ते बघूयात. याच्यात आहे का यू वाय एक्स, नाही. याच्यात आहे का, यस यू वाय एक्स आहे. म्हणजे आता कुठलं इक्वेशन कन्सिडर करायला लागणार. सो बाय इक्वेशन बी हे इक्वेशन घ्यायचे आणि मग त्याची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मग ते कसं करणार आपण बघा. डॅबा बाय डॅबा वाय, करेक्ट, यू स्क्वेअर इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा वाय आणि ही पूर्ण टर्म वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथे आहे यू स्क्वेअर, त्याची डेरिव्हेटिव्ह येईल, काय येईल त्याची डेरिव्हेटिव्ह, ट्वाईस यू नॉर्मली, बरोबर, ट्वाईस यू. आणि मग आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे कशाने, डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू काय करतोय आपण, विथ रिस्पेक्ट टू वाय. राईट. सो दिस इज इक्वल टू, करेक्ट, समजतंय. आता इथे बघा डॅबा बाय डॅबा वाय विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय, वाय स्क्वेअर आहे तर वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह येणार 2y आणि एक्स कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट रेट करायचं आहे म्हणून त्याची डेरिव्हेटिव्ह होणार 0. सो फायनली तुमचा आन्सर जे आहे 2 ला 2 कट झालाय, 2 ला 2 कट झाला. सो डॅबा यू बाय डॅबा वाय इज इक्वल टू वाय बाय यू. दिस इज द आन्सर ऑफ स्टेप नंबर 3. आता स्टेप नंबर 4 करूयात. स्टेप नंबर 4 जर करायचे असेल तर काय फाइंड आउट करायचं ते बघूया. सॉरी, स्टेप नंबर 5. चलो अभी देखते हैं काय कॅल्क्युलेट करायचे बघा. डेरिव्हेटिव्ह ऑफ फी विथ रिस्पेक्ट टू वाय आणि एक्सला कॉन्स्टंट करायचं. तो फी वाय एक्स असं कुठे, ए मध्ये का बी मध्ये, फी वाय एक्स. इथे बघा फी वाय एक्स, इथे काय आहे यू वाय एक्स. हे चालणार नाही, हे घ्यायला लागेल, कळलं, फी वाय एक्स. सो मग आपण बाय इक्वेशन ए म्हणू, इक्वेशन ए लिहायचे, फीची डेरिव्हेटिव्ह घ्यायची म्हणजे साईनला ह्या बाजूला लिहूयात पहिल्यांदा. साईन फी इज इक्वल टू एक्स बाय वाय. राईट. सो मग आता डिफरन्शिएट करायला लागेल. सो डॅबा बाय डॅबा वाय साइन फी इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा वाय एक्स अपॉन वाय. राईट. मग आता डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू वाय जरी असलं तरी पहिल्यांदा माहिती आहे आपल्याला कंपोजिटनुसार साइन व्हीची नॉर्मल डेरिव्हेटिव्ह घेऊयात. साइन व्हीची डेरिव्हेटिव्ह काय येते, कॉस फी, बरोबर, कॉस फी आणि मल्टिप्लाय करायचं म्हणजे डॅबा फी बाय डॅबा वाय इज इक्वल टू, याचा इथे बघा एक्स हा कॉन्स्टंट आहे मित्रांनो, तर एक्स कॉन्स्टंट ॲज इट इज येईल आणि मग डेरिव्हेटिव्ह कोणाची घ्यायची आहे 1 अपॉन वाय. मग याची डेरिव्हेटिव्ह काय येते 1 अपॉन वायची माहिती आहे आपल्याला, काय ते मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर. आणि मग फायनली डॅबा फी बाय डॅबा वाय. आणि हे करत असताना कोणाला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायचे ते बघून घ्या. एक्सलाच आपण कॉन्स्टंट म्हणून ट्रीट केलंय. सो दिस इज इक्वल टू काय येणार आहे सांगा, मायनस साईन एक्स अपॉन वाय स्क्वेअर आणि हा कॉस फी पलीकडे जाईल. सो कॉस फी. दिस इज युअर स्टेप नंबर 5. सो अशा पद्धतीने हे आन्सर आलं आहे. आता सगळ्या स्टेप्स कॅल्क्युलेट केलेल्या आहेत आणि एवढ्या सगळ्या स्टेप्स कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर आपल्याला चेक करायचे ही कंडिशन, हे इक्वल आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. बघूयात मग आता. सो नेक्स्ट स्टेप इज स्टेप नंबर 6 आणि मग त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत LHS इज इक्वल टू, LHS काय आहे, डॅबा यू बाय डॅबा एक्स, यहाँ पे कांस्टेंट है y इंटू डैबा फी बाय डैबा एक्स वाई. चलो इसको कैलकुलेट करते हैं हम लोग. डैबा यू बाय डैबा एक्स हे शोधले तुम्ही, यस, डैबा यू बाय डैबा एक्स किपिंग म्हणजे मायनस एक्स अपॉन अपॉन यू आहे, यू फाइन. त्याच्यानंतर याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, इसको मल्टिप्लाय करेंगे डैबा फी बाय डैबा एक्स म्हणजे ही टर्म काय आहे ते 1 अपॉन वाय कॉस फी. करेक्ट. मग आता याचा आन्सर काय येते बघूयात. याचा आन्सर येईल मायनस न्यूमरेटरला एक्स अपॉन यू वाय कॉस फी.
RHS इज इक्वल टू मग आता आपण नंतरच्या ज्या दोन टर्म्स शोधल्यात ही आणि ही टर्म याच्यामध्ये हे लिहायचं राहिले इथे कोणाला कॉन्सन्ट्रेट केलंय एक्सला इथे लिहिले सो हे पहिल्यांदा लिहूयात काय वाय अपॉन यू इंटू आता हे लिहायचं मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर कॉस व्ही सो दिस इज इक्वल टू काय येणार आहे वर इथे बघा वाय आहे ह्या वायमुळं हा वाय जो आहे इथल्या स्क्वेअरला कट करत आणि मग तुमचा आन्सर येईल मायनस एक्स अपॉन यू वाय कॉस व्ही मग आता इथे काय आले मायनस एक्स अपॉन यू वाय कॉस व्ही इथे सुद्धा काय आले मायनस एक्स अपॉन यू वाय कॉस व्ही आणि म्हणून आपण मग लिहिणार काय लिहिणार आपण क्लिअरली LHS इज इक्वल टू RHS राईट सो हा एक सिंपल क्वेश्चन सिंपल म्हणण्यापेक्षा याच्यातले जे काही तुम्हाला दिलेले फंक्शन्स आहेत हे पहिल्यांदा मॉडिफाय करावे लागतात समजून घ्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आलं की ही पहिली स्टेप सगळ्यात महत्त्वाची कारण नंतर तुमच्या लक्षात आले आपण एकदम फ्लुइड वेने करू शकतो त्याच्यात कुठल्याच प्रकारे कॉम्प्लिकेशन नाही आहे फक्त इथे तुम्हाला ही दोन इक्वेशन्स फॉर्म करता आली पाहिजे जर इक्वेशन फॉर्म करता आली यू विल सेल थ्रू 100% अनदर प्रॉब्लेम आता आपण एवढे सगळे क्वेश्चन्स करतोय एक गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे काय की दिलेले दोन इक्वेशन्स महत्त्वाचे आहेत आणि त्याच्याहीपेक्षा सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल तर ते आहे काय विचारले मित्रांनो लक्षात येते काय विचारलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे हे जर विचारले तर तुमच्या डोक्यात असं क्लिक झालं पाहिजे की काय विचारले रे यूची डेरिव्हेटिव्ह घ्या ओके मग इथे यू एका बाजूला आहे का नाही मग तो यू एका बाजूला घ्या हे पहिले डोक्यात चाललं पाहिजे नंतर विथ रिस्पेक्ट टू काय एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू काय सॉरी कॉन्स्टंट काय ठेवायचे वाय म्हणजे असं इक्वेशन कॅच हे सॉल्व्ह करण्यासाठी असं इक्वेशन दोन्हीपैकी कॅच करायचं ज्याच्यामध्ये यू आहे एक्स आहे वाय मग तुम्ही ऑब्झर्वेशन आहे यू आहे एक्स आहे फी ए चालणार नाही मग कुठलं इक्वेशन आहे दुसरं बघा यू आहे वाय आहे फी ए चालणार नाही असं ह्या तीन गोष्टी एकत्र असणार एक इक्वेशन आहे मग काय शिकवले मी याच्यात ॲबसेंट कोण आहे ॲबसेंट कोण गायब आहे यू एक्स वाय याचा अर्थ फी गायब आहे फी आणि मग मी तुम्हाला प्रोसिजर शिकवली काय प्रोसिजर की जर तुमच्याकडे जो गायब कार्यकर्ता आहे त्याला शोधायचे कशात शोधायचे पहिल्या इक्वेशनमध्ये मग याच्यामध्ये फी दिसतोय ना मग फीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा मग पुढे काय करा सही पकडे आहे काय करायचंय टी व्हीची व्हॅल्यू कशात पुट करायची या दुसऱ्या इक्वेशनमध्ये म्हणजे व्हीची व्हॅल्यू इकडे काढायची ती ते व्हीच्या जागी पुट करून टाकायची असं केल्याच्या नंतर मग तुमच्याकडे जे इक्वेशन येईल ते मग हे सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा यूज करा जे नंतर मॉडिफिकेशन करून येईल समजा एक्स यू फी याच्यासाठी काही गरज आहे का काही नाही हे बघा ना इथे एक्स आहे यू ए फी आहे याचा अर्थ पहिलं इक्वेशन करून घेऊन डायरेक्ट हे सॉल्व्ह करू शकता इथे बघा फी आहे वाय एक्स आहे का फी आहे वाय आहे आणि एक्स नाही म्हणजे इथं सुद्धा तेच करावं लागणार आहे ॲबसेंट कोण आहे तर इथे आहे इथे कोण नाही आहे यू नाही आहे तर यूची व्हॅल्यू याच्यातनं काढा आणि ते याच्यात टाकून द्या दुसऱ्या इक्वेशनमध्ये असं आणि इथे बघा वाय आहे व्ही यू असं कुठे आहे हां वाय आहे यू व्ही म्हणजे हे शोधण्यासाठी डायरेक्ट हे इक्वेशन हे शोधण्यासाठी डायरेक्ट हे इक्वेशन आणि याच्यासाठी मॉडिफिकेशन रिक्वायर्ड हा आपल्याला सेन्स डेव्हलप झाला पाहिजे आणि मला वाटतं आपण एवढे सगळे प्रॉब्लेम्स केलेत आता एवढं तरी तुम्हाला नक्की कळालं असेल की नक्की करायचं आहे आपल्या डोक्यात हे फिट पाहिलं म्हणजे राहिलं पाहिजे कारण की प्रोसिजर महत्त्वाची लक्षात ठेवा प्रॉब्लेम्स काही येऊ देत वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स घेतोय मी व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स करतोय आपण ठीक आहे सो पहिल्यांदा तुम्ही काय करणार आहात इक्वेशन लिहूयात पहिल्यांदा ठीक आहे आता मला असं वाटतं की इथे तुमच्याकडे ठीक आहे वाय विथ रिस्पेक्ट टू फी हे करता याला ॲज इट इज पण इथे जर पाहिलं तर तुमची डिमांड काय ते समजून घ्या पहिल्यांदा इक्वेशन लिहूयात एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर रूट ऑफ यू प्लस बी स्क्वेअर रूट ऑफ फी ओके दिस इज इक्वेशन 1 वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए इक्वेशन 2 नाव आपली पहिली डिमांड समजून घ्या काय फाइंड आउट करायचं ते लिहूया तिकडे आपण स्टेप नंबर 1 टू फाइंड आता तुम्ही म्हणाल सर अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये तर तुम्ही ते अरे हो ते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स होते ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आले की तशा प्रकारे ॲडजस्टमेंट करायची जे लास्ट प्रॉब्लेममध्ये मी शिकवले सेक आणि टॅन आहे त्याच्यात साइन आणि कॉस आला तर काय करायचं किंवा बाकीचे जे आले तर काय करायचं ते अकॉर्डिंगली ठीक आहे मग आता इथे मात्र गरज नाही आता इथे हे अल्जेब्रिक फंक्शन्स आहेत टू फाइंड काय फाइंड आउट करायचं ते लिहूया डॅबा यू बाय डॅबा एक्स आणि वायला कॉन्सन्ट्रेट करा यू एक्स वाय आता सांगितल्याप्रमाणे यू एक्स वाय असं कॉम्बिनेशन याच्यातही नाही आणि याच्यातही नाही म्हणजे कोण गायब आहे ते शोधा मग कोण गायब आहे देखते यू एक्स वाय फी नाही आहे फी मग पहिल्या याच्यात फीची व्हॅल्यू शोधूयात आपण ओके सो सॉल्व्ह करूयात मग कोणाची व्हॅल्यू शोधायची हे पहिलं क्लिअर करून घ्या कोण गायब आहे तो ओके फी इज ॲबसेंट आहे असं आपल्याला समजण्यासाठी लिहायचं फी ॲबसेंट म्हणजे फीची व्हॅल्यू शोधायची मग आपण फीची व्हॅल्यू शोधणार आहोत ती कशी शोधायची लक्षात घ्या एक्स स्क्वेअरला जागेवर ठेवा याला इकडे शिफ्ट करा मायनस ए स्क्वेअर रूट ऑफ यू इज इक्वल टू बी स्क्वेअर रूट ऑफ फी म्हणजे फायनली स्क्वेअर रूट ऑफ फी
काय येणार आहे, हा बी इकडे डिवाइड होऊन जाईल, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन बी. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला कोणाची व्हॅल्यू मिळाली. हां, ते स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड वगैरे करायचं नाही, स्क्वेअर वगैरे करायचं नाही, कारण याची आपल्याला पार्शियल डेरिव्हेटिव्ह कशी घ्यायची माहिती. सो असं आलंय तुमच्याकडे. मग आता पुढे काय करणार तुम्ही, ही जी व्हॅल्यू आहे पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन, बोला लवकर, 2 मध्ये पुट करायची. हे नॉर्मल सिनॅरिओ आहे, हा फिक्स पॅटर्न आहे. सो 2 मध्ये शिफ्ट करायची. मग 2 काय आहे ते बघूयात. वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर रूट ऑफ यू मायनस बी स्क्वेअर रूट ऑफ व्ही. सो दिस इज इक्वल टू ए. आता स्क्वेअर रूट ऑफ व्ही. हां, आता इथे बघा बरं, जर एखाद्याने इथं व्हीचा स्क्वेअर करून घ्या, म्हणजे याचा जर स्क्वेअर केला असता, फक्त व्हीची व्हॅल्यू काढली असते, प्रॉब्लेम झाला असते की नाही, परत त्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागलं असतं. म्हणून इथे स्क्वेअर रूट ऑफ व्ही आहे, त्याची ॲज इट इज व्हॅल्यू इथं पुट करायची विदाउट हेजिटेशन. मग तुमच्याकडे मिळणार आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर रूट ऑफ यू अपॉन बी. हां बघा, बऱ्याचशा गोष्टी एकदम इझी होऊन जातात आपल्यासाठी. आता इथं काय इझी झालं रे, इथे बी आहे, इथं पण बी आहे, कॅन्सल झालं ना डायरेक्ट. मग आता हे सिम्प्लिफाय जर केलं तर काय मिळेल आपल्याला, इथे वाय स्क्वेअर आहे, वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर रूट ऑफ यू, इथे मायनसने मल्टिप्लाय करायचे, मायनस एक्स स्क्वेअर, आणि इथे मायनस मायनस बिकम प्लस ए स्क्वेअर रूट ऑफ यू असं आलंय. आता आपल्याला हे बघून घ्या की कोणाची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, यू, म्हणजे यूला एका बाजूला घ्यायला लागेल, बरोबर. मग यू इथे आहे, इथे 2 टाइम्स झालाय समजा, ट्वाईस ए स्क्वेअर रूट ऑफ यू मायनस एक्स स्क्वेअर, इकडे आहे वाय स्क्वेअर. मग यूला एका बाजूला ठेवायचं, म्हणजे काय करावं लागेल सांगा, वाय स्क्वेअर, आणि ह्या एक्सला इकडे घेतलं तर तो प्लस होऊन जाईल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाईस ए स्क्वेअर रूट ऑफ यू. म्हणजेच फायनली मिळालं वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, आणि 2a इकडे डिवाइड होणार आहे, इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ यू. करेक्ट. मग आता याची डेरिव्हेटिव्ह घेऊयात. जर याची डेरिव्हेटिव्ह जर आपण घेतली, ठीक आहे, तर काय येणार आहे आपल्याकडे, मी सुलट करून घेतो. इथं बघायचं डॅबा बाय डॅबा एक्स, गडबड करायची नाही, स्क्वेअर रूट ऑफ यू इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा एक्स, आणि जे आहे ते सगळं एवढा पूर्ण ब्रॅकेट, वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ट्वाईस ए. क्लिअर आहे. आता कोणाला कॉन्स्टंट म्हणून ट्रीट करायचं हे समजून घ्या. इथं दिलंय ना, कॉन्स्टंट किसको ट्रीट करणार आहे, वाय को, डेरिव्हेटिव्ह है विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग पहिल्यांदा हे करूयात. आता तुम्हाला माहिती आहे नॉर्मल डेरिव्हेटिव्ह जे असते स्क्वेअर रूट ऑफ एक्स काय असते, 1/2 स्क्वेअर रूट ऑफ एक्स. मग इथे यू आहे तर यू नुसार करायचं आहे, म्हणजे येणार तुमच्याकडे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ यू येणार, आणि मग यूची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती घ्यायची विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शली. ठीक आहे. मग इज इक्वल टू, आता इथे तर सोपं आहे, इथे 1/2 आहे तर कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर घेतलंय. इथे वाय स्क्वेअर जो आहे त्याला सुद्धा काय ट्रीट करायचं रे पुरानो, कॉन्स्टंट ट्रीट करायचं, म्हणजे त्याची डेरिव्हेटिव्ह काय होणार 0 प्लस, आणि इथे एक्स स्क्वेअर आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतली तर 2x येईल. सो आता बघितलं तर लक्षात येऊन जाईल तुमच्या, इथे 2 ला 2 कट होतो समजा, पण ठीक आहे करूयात प्रॉपर. टू एक्स अपॉन 2a, बरोबर असं आलंय, 2x अपॉन 2a. मग काय झालं इकडे, इथे 2 ला 2 कट झालाय, मग तुमच्याकडे येईल डॅबा यू बाय डॅबा एक्स. कोणाला कॉन्स्टंट ठेवले, वायला, बरोबर वाय. आता इथे एक्स अपॉन ए आहे ऑलरेडी, ह्या 2a ला पलीकडे पाठवूया, म्हणजे 2x स्क्वेअर रूट ऑफ यू असं येणार आहे तुमचं. सो दिस इज युअर स्टेप नंबर 1. एवढी स्टेप फक्त थोडीशी किचकट आहे, बाकी सगळं सोपं आहे. मग आता स्टेप नंबर 2, हे डन, हे केलंय आपण. आता हे करायचं आहे टू फाइंड डॅबा एक्स बाय डॅबा यू कीप व्ही ॲज अ कॉन्स्टंट. एक्स यू व्ही हे कुठे बघूयात आपण, इक्वेशन 1 मध्ये आहे का, एक्स यू व्ही आहे, येस. सो डायरेक्ट इक्वेशन 1 घेऊयात आपण. मग आता याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचे विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचे, यू. सो डॅबा बाय डॅबा यू एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डॅबा बाय डॅबा यू आता विथ रिस्पेक्ट टू यू करतोय आपण, बरोबर. ए हा काय तुमचा कॉन्स्टंट. पहिल्यांदा हे करून घेऊयात, ही साईड करूयात पहिल्यांदा. एक्स स्क्वेअरची नॉर्मल डेरिव्हेटिव्ह येणार 2x, पण आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय विथ रिस्पेक्ट टू यू, म्हणून काय लिहायला लागेल डॅबा एक्स बाय डॅबा यू असं. ठीक आहे. सो दिस इज इक्वल टू, आता इथे ए आहे कॉन्स्टंट ॲज इट इज दिला, स्क्वेअर रूट ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू यूची डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/2 स्क्वेअर रूट ऑफ यू येणार, आणि व्ही तर काय ट्रीट करायला सांगितलं कॉन्स्टंट, म्हणजे हे पुढचं सगळं काय होणार, हे एवढे टर्म सगळे याची डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. सो असं आलं तुमच्याकडे. आता हे सिम्प्लिफाय करायचं, डॅबा एक्स बाय डॅबा यू, आणि कोणाला ट्रीट करायचं आहे कॉन्स्टंट व्हीला. सो इज इक्वल टू, आता इथे ए आहे न्यूमरेटरला, करेक्ट, आणि हा 2x आहे न्यूमरेटरला, तो तिकडे डिनॉमिनेटरला जाईल. सो 2 2 जा 4x स्क्वेअर रूट ऑफ यू असं आलेलं आहे. ठीक आहे. सो हे तुमचं आलेलं आहे स्टेप नंबर 2चा आन्सर, राईट.
नाव नेक्स्ट स्टेप, स्टेप नंबर 3. मित्रांनो तुम्ही एक गोष्ट नोटीस केली असेल, तुम्हाला अंडरस्टँड व्हावं म्हणून जे काही पॉसिबल आहे ते सगळं करतोय मी. लक्षात घ्या, इवन लुक ॲट द बोर्ड, ओके, इवन द रायटिंग स्टाईल, कलर कॉम्बिनेशन हे इतकं प्रॉपर करण्याचा प्रयत्न आहे माझा, कारण जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम अंडरस्टँड व्हावं, तुम्हाला कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम येऊ नये. तुम्ही जर नोटीस केला असेल तर प्रत्येक वेळी मी कलर कॉम्बिनेशन का करतोय, काय फाइंड आउट करायचं तर रेड कलरमध्ये लिहितो, ॲक्च्युअल आन्सर ब्लू कलरमध्ये, आणि जे आपल्याला आन्सर मिळाले फायनली ते ब्लॅकमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं का करतोय थोडंसं समजून घ्या, थोडं सिरियसली होऊन हे सगळं केलं पाहिजे तुम्ही. लक्षात ठेवा, कारण की जर आपल्याला जिंकायचं असेल तर आपला प्रयत्न सुद्धा तितका जोरदार पाहिजे, हे अगदी प्रामाणिकपणे मला तिथे सांगायचं. त्याच्यामुळे उगाच मरगळ आल्यासारखे लेक्चर करायचे किंवा करायचेत म्हणून करायचे असं जर करत असाल तर काही भवितव्य नाही. एवढं लक्षात ठेवायचं, प्रॉपरली करायला हवं, सगळं प्रॉपरली करायला हवं. निदान तेवढा वेळ देता लेक्चरमध्ये तेवढा तरी 100% मनापासून तुम्ही द्या, आणि मग तुम्हाला त्याचे 100% रिझल्ट्स मिळतील. लक्षात ठेवा, जर तुम्हाला काहीतरी मिळवायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी एफर्ट्स टाकणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. मग आपण असं कसं एक्सपेक्ट करणार की आपण काहीच देणार नाही, म्हणजे काही द्यायचं नाही आणि डायरेक्ट काहीतरी भेटलं पाहिजे, असं जगात होतं का नाही. काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी द्यावं लागतं, काहीतरी करावं लागतं. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. ओके, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असू द्या, कुठलीही क्युरी असू द्या, डायरेक्टली आस्क टू मी विदाउट हेजिटेशन. कुठेही तुम्ही मला ऑनलाईन विचारू शकता, मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा डायरेक्टली मला पर्सनली भेटून सुद्धा तुम्ही मला विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो इथे S3 करतोय आपण, काय फाइंड आउट करायचं ते लिहूयात. ते आता हे शोधायचं आहे आपल्याला. तसं बघायला गेलं तर ह्या दोघांवरनं कॅल्क्युलेशन करून आपल्याला आन्सर काढता पण येऊ शकतं. ओके, आता याच्यानंतर आपण स्टेप 1 आणि 2 वरनं कंक्लुजन आणि आन्सर आले आपलं लक्षात आलं असेल. 2x स्क्वेअर रूट ऑफ, बघा इथे या दोघांचं मल्टिप्लिकेशन काय केल्यावर काय होणार, इथे जी टर्म आहे ही डिनॉमिनेटरला कॅन्सल होणार आहे, आणि इथे a वर आहे, a कॅन्सल होणार, म्हणजे इथे 2/4 येईल. 2/4 म्हणजे काय, 1/2. पण आपण प्रॉपर सगळं केल्यानंतर हे सगळं करणार. सो डॅबा v बाय डॅबा y विथ रिस्पेक्ट टू x. मग आता v/x हे कॉम्बिनेशन तुमच्याकडे कुठल्या इक्वेशनमध्ये v/x, v/y आहे, v/x असं कॉम्बिनेशन नाही आपल्याकडे. सो तुम्हाला मी सांगितलेल्याप्रमाणे व्यवस्थित प्रोसेस करावं लागेल. काय प्रोसेस करायची आहे तर तुम्हाला बघायला लागेल इथं कोण ॲब्सेंट आहे, कोण कार्यकर्ता काय आहे. फी आहे, यू नाही आहे, यू म्हणजे यू ॲब्सेंट आहे. आलं लक्षात, यू ॲब्सेंट आहे. म्हणजे आता तुम्ही काय करणार, पहिल्या इक्वेशनवरनं यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. पण त्याच्यावर इकडे बघा कुठंतरी की तुम्ही पहिल्या इक्वेशनवरनं यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे का ते बघून घ्या. आहे, इथं तुम्ही पहिल्या याच्यावरनं यूची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. त्याच्यानंतर बघून घ्या की आपण ती दुसऱ्यात टाकली आहे का. म्हणजे इथं बघा ह्या पहिल्या याच्यावरनं इथे पहिल्या याच्यावरनं फीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती. आता आपल्याला ह्या पहिल्या इक्वेशनवरनं कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, यूची कॅल्क्युलेट. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट नोटीस केली तुम्ही की प्रॉपर प्रोसिजर, सेम प्रोसिजर आहे, फक्त ते फॉलो करायचे तुम्हाला मल्टिपल टाइम्स. सो बाय इक्वेशन 1 आहे कोणाची व्हॅल्यू काढायची, यूची व्हॅल्यू. म्हणजे यूला एका बाजूला ठेवूयात. सो x स्क्वेअर मायनस याला इकडे पाठवलं b स्क्वेअर रूट ऑफ व्ही a स्क्वेअर रूट ऑफ a, म्हणजेच मिळालं x स्क्वेअर मायनस b स्क्वेअर रूट ऑफ व्ही अपॉन a स्क्वेअर रूट ऑफ u. आता हे पुट करूया, पुट इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 काय, y स्क्वेअर मायनस a स्क्वेअर रूट ऑफ u मायनस b स्क्वेअर रूट ऑफ v. मग इथे स्क्वेअर रूट ऑफ यूची व्हॅल्यू पुट करायची. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर रूट ऑफ ईची व्हॅल्यू एवढी मोठी आहे, एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रूट ऑफ व्ही अपॉन ए मायनस बी स्क्वेअर रूट ऑफ व्ही. मग हा पहिला लक्षात आलं तुमच्या की एला ए कॅन्सल होते. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रूट ऑफ व्ही मायनस बी स्क्वेअर रूट ऑफ व्ही. ठीक आहे. मग आता हे नीट सॉल्व केल्यावर एक्स स्क्वेअर आहे, मायनस कॉमन घेऊयात. सॉरी, इथे बघितलं तर मायनस ॲडिशन होणार आहे. सो मायनस हाऊ मेनी टाइम दिस टर्म हॅज बीन रिपीटेड हिअर 2 टाइम्स. सो 2b स्क्वेअर रूट ऑफ व्ही, आणि हे आन्सर आहे तुमचं वाय स्क्वेअरचं. पण एक्सपेक्टेड काय, इथं फीची डेरिव्हेटिव्ह होते, म्हणजे फीला साईडला लिहिणं गरजेचं आहे. म्हणून आपण कसं लिहू शकतो बघा, याला उचलून इकडे घेतो मी. ओके, म्हणजे ट्वाईस बी स्क्वेअर रूट ऑफ व्ही इज इक्वल टू एक्स स्क्वेअर, आणि याला उचलून तिकडे घेतो मायनस साईन वाय स्क्वेअर. मग अजून एक स्टेप स्किप करतो, हे फी आहे, इथे आपण 2b लिहून टाकतो. चालेल ना, चालायलाच पाहिजे, काय प्रॉब्लेम, पळायला पाहिजे. ठीक आहे, स्क्वेअर रूट ऑफ व्ही. मग आता याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची आपल्याला विथ रिस्पेक्ट टू काय ते बघून घ्या, विथ रिस्पेक्ट टू वाय. सो डॅबा बाय डॅबा वाय स्क्वेअर रूट ऑफ व्ही इज इक्वल टू हां. मग आता इथे याची डेरिव्हेटिव्ह नॉर्मली आपल्याला आपण शिकलो 1/2 स्क्वेअर रूट ऑफ व्ही लिहायची असते, आणि परत ह्या व्हीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय लिहायची असते. सो दिस इज इक्वल टू आता 2b कॉन्स्टंट बाहेर घेतला, वायची डेरिव्हेटिव्ह घेतो. एक्स स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह 0 होणार, कारण एक्स काय ट्रीट करायला सांगितलं आहे, कॉन्स्टंट. सो याची डेरिव्हेटिव्ह आहे ना -2y, बरोबर. मग काय होणार, इकडे हे कॅन्सल झाले ऑलरेडी, 2 ला 2 कट झालाय. डायरेक्ट कॅन्सल जर लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो, डॅबा
फी बाय डॅबा वाय. कोणाला ट्रीट करतोय कॉन्स्टंट एक्स. सो इकडे येणार मायनस, इथे आहे तुमच्याकडे हे काय आहे इथे वाय, वाय बरोबर ना, हा वाय. सो मायनस वाय अपॉन हा, हे नोटीस केलं आहे इथे डिनॉमिनेटरला, हे पलीकडे गेल्यावर काय होणार आहे न्यूमरेटरला जाईल. सो 2 त्याच्यानंतर इथे तुमचं मायनस साईन आहे, वाय आहे, स्क्वेअर रूट ऑफ फी येऊन जाईल अपॉन बी असं आलं. नीट चेक करा. 2 स्क्वेअर रूट ऑफ फी वर घेतलाय, मायनस साईन जागच्या जागी आहे, वाय पण जागेवर आहे बी. ओके, अजून एक शोधायचं आहे. स्टेप नंबर 4 टू फाइंड डॅबा वाय बाय डॅबा फी. मग आता वाय फी यू असं आहे का कुठे बघा बरं, ह्या दोन इक्वेशन वाय यू फी परफेक्ट. सेकंड इक्वेशन ॲज इट इज उचलायचं आहे. सो बाय इक्वेशन 2 वाय स्क्वेअर, याला डिफरन्शिएट करायचं डायरेक्ट वायला विथ रिस्पेक्ट टू व्ही, म्हणजे डॅबा बाय डॅबा फी वाय स्क्वेअर इज इक्वल टू, ठीक आहे लक्षात येत असेल तुमच्या. इथे नॉर्मल डेरिव्हेटिव्ह घ्यायचे 2y आणि मग त्याला मल्टिप्लाय करायचं डॅबा वाय बाय डॅबा फी इज इक्वल टू, इथे विथ रिस्पेक्ट टू फी करतोय आणि यूला कॉन्स्टंट रेट करतो. ही पूर्ण टर्म कॉन्स्टंट झाली, त्याची डेरिव्हेटिव्ह 0 झाली. याची डेरिव्हेटिव्ह काय येईल सांगा, याची डेरिव्हेटिव्ह येईल मायनस बी कॉन्स्टंट आहे आणि स्क्वेअर रूट ऑफ वीची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फी काय येईल 1/2 स्क्वेअर रूट ऑफ फी असं येणार आहे. मग आता हे जर आपण सिम्प्लिफाय केलं तर काय मिळेल आपल्याला बघा, डॅबा वाय बाय डॅबा फी कॉन्स्टंट कोणाला ट्रीट केलं यूला. सो मायनस बी इकडे लिहिणार मी आणि इकडे डिनॉमिनेटरला काय येते बघून घे. हा 2y जो आहे तिकडे डिनॉमिनेटरला 2 2 चा काय येणार 4y स्क्वेअर रूट ऑफ फी. तुम्ही एक्झाममध्ये पण असे बॉक्सेस करा बघा, लगेच आयडेंटिफाय होतं. ब्लू कलरला जे बॉक्स केले ते म्हणजे तुम्ही कुठल्या तरी व्हॅल्यू शोधल्यात, ब्लॅक जे बॉक्सेस आहेत ते म्हणजे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, मग आता लास्ट स्टेप जे आहे स्टेप नंबर 5, तुम्ही ऑब्झर्व जरी केलं तरी तुम्ही नोटीस केलेलं आहे, ऑब्झर्व जरी केलं ना की ह्या दोघा कार्यकर्त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार आहे 1/2 आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं ना तरी काय होतंय सगळ्यांना क्लिअरली कळालं की मायनस मायनस कॅन्सल होतात, म्हणजे 1/2च आन्सर येणार आहे परत. ओके, सो तुम्ही इथे डायरेक्ट लिहू शकता फ्रॉम स्टेप नंबर 1, स्टेप नंबर 2, स्टेप नंबर 3, स्टेप नंबर 4. तुम्ही मात्र व्यवस्थित प्रॉपर लिहा. ओके, कॅन्सलेशन होतं समोरासमोर आहे, काही विषय नाही, आणि मग डायरेक्ट आन्सर लिहून टाकायचं फायनल. ओके, प्रॉपर तुम्ही थोडंसं सेल्फ स्टडी करा. सेल्फ स्टडी म्हणजे काय, कॅन्सल होतच ऑब्व्हियसली. हेज द प्रूफ. ओके.